तो दृष्टिक्षेप टाकत असताना सावित्रीला आठवलं की प्रत्येक स्त्रीने कसं जगलं पाहिजे. तो एक संदेश महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला होता सावित्रीला. तो एक उपदेश, ती एक सीख, आणि त्यानुसार सावित्रीबाईंनी ठरवलं की मी माझं आयुष्य कसं जगणार, मी ह्यापुढे माझ्या स्त्री शक्तीला कशा प्रकारे उभारणार, कशा प्रकारे मी समाजासाठी काम करणार. कारण की जीवनाची गाडी अशीच चालू असते रसिक हो. रोज आणतो आपण राशन, रोज जातो ऑफिस, रोज सोडतो मुलांना ट्युशन. हे तर आपलं रोजचंच गणित बनलंय, त्यात काय सोल्युशन. परंतु या जीवनाच्या गाडीमध्ये जर संस्काराचा क्लच, संस्कृतीचा ब्रेक, कला कर्तव्याचा इंडिकेटर, सामाजिक बांधिलकीचा हॉर्न आणि आत्मविश्वासाचं इंधन घातलं तर ही जीवनाची गाडी अगदी स्पीड ब्रेकरवरही सुरळीतपणे चालू शकते. अहो, नृत्य, वाचन, लेखन असे एक ना अनेक आपले छंद न झाले कधी, न होणार कधी बंद. कारण असेल आवड तर निघेल सवड, व नियोजनाने चढता येईल प्रत्येक गड, व घालता येईल कला आणि कर्तव्याची उत्तम सांगड. अहो, मनुष्य जन्म म्हटलं की अनेक भूमिका आल्या. कर्तव्य दक्षता, कार्यक्षमता अशा कच्या अनेक मालिका. पाहत नाही दिसते कशी कुमकुम, कमोनिका आणि तुलसी. जाणूनी मर्म करते कर्म, जाणते फक्त मनुष्य धर्म. चूल आणि मूल हे कोणाला चुकले. सुनामीत, करोनातही संसार आत्मविश्वासाने टिकले. अहो, यशा अपयशाची वाटत नाही इथे भीती. कारण या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जोडली जातात अशी मैत्रीची नाती. एक लक्षात ठेवा रसिक हो, ज्योतिबांनी जो संदेश दिला की ठेवा जागेवर तर सापडेल वेळेवर, हा असावा आपल्या प्रत्येकाच्या शिस्तीचा मंत्र. अहो, कधी कधी स्वतःसाठी तरी व्हावे गाडगे बाबा संत. परंतु ती सावताई म्हणतीये जाता जाता की दुसऱ्यांच्या अस्तित्वाला ठेच न पोहोचवता अस्तित्वात ठेवा स्वतःचं अस्तित्व. दुसऱ्यांच्या अस्तित्वाला ठेच न पोहोचवता अस्तित्वात ठेवा स्वतःचं अस्तित्व. कधी करू नका कुणाचा हेवा, कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. खूप